नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी त्याही अर्थासहित पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या। चला तर पुढील म्हण आहे किंवा पहिली म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय। या म्हणीचा अर्थ पाहूया। मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही। पुढील म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला। या म्हणीचा अर्थ पाहूया। ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगवायचे। पुढील म्हण आहे तिसरी, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही। या म्हणीचा अर्थ पाहूया। शूद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही। पुढील म्हण आहे चौथी, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। या म्हणीचा अर्थ असा, मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही। पुढील पाचवी म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा। या म्हणीचा अर्थ पाहूयात। जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही। पुढील म्हण आहे सहावी, चोराच्या मनात चांदणे। या म्हणीचा अर्थ पाहूयात। वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात। पुढील म्हण आहे सातवी, करावे तसे भरावे। या म्हणीचा अर्थ असा, जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते। पुढील म्हण आहे आठवी, अंथरूण पाहून पाय पसरावे। या म्हणीचा अर्थ असा, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा। पुढील म्हण आहे नववी, जळतं घर भाड्याने कोण घेणार। या म्हणीचा अर्थ पाहूयात। नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार। पुढील म्हण आहे दहावी, आपण हसे लोका शेंबूड आपल्या नाका। या म्हणीचा अर्थ असा, ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे। पुढील म्हण आहे अकरावी, गरज सरो नि वैद्य मरो। या म्हणीचा अर्थ असा, आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे। पुढील म्हण आहे बारावी, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही। या म्हणीचा अर्थ असा, शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते। तर कशा वाटल्या ह्या म्हणी? आवडल्या असतील तर नक्कीच लाईक कराल। तसेच चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणासंबंधित नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळून जाईल। धन्यवाद। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये।